समाजाच्या विरुद्ध नाही. वेगळं आरक्षण द्या एवढंच आम्ही सांगितलं. त्याच्यावर तुमची एवढी दहशत. लोकांना मारलं जात आहे, नाभिक समाजाला मारलं जात आहे, कुंभार समाजाला मारलं जात आहे, जाळपोळ केली जाते. अशा वेळेला फक्त तुमची ताकद हीच या सगळ्या लोकांना वाचवू शकते, गोरगरिबांना. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे असं माझं म्हणणं आहे. या निमित्ताने मी एवढंच सांगेन, ही लढाई संपलेली नाही, ही लढाई सुरू आहे. काही लोक जे आहेत मला माहिती आहे कुठूनही असले कुठेही तरी तिकडे रॅलीसाठी मोर्चेसाठी अवश्य येतात. इकडे सुद्धा मोर्चे निघाले. पण आपण सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. मला माझ्यासाठी आरक्षण नको आहे, माझ्या मुलांसाठी आरक्षण नको आहे. अरे पण मला माहिती आहे की आमच्या पाठीमागे जे करोडो लोक जे आहेत गावकुसामध्ये आहेत की त्यांना आज आरक्षणाची गरज आहे, त्यांना मदतीची गरज आहे, त्यांना शिक्षणाची गरज आहे. म्हणून आपल्या शिकलेल्या माझ्या मुलांना आणि मुलींना सुद्धा सांगतो मी. कारण नाहीतर आपण शिकलो म्हणजे त्या समाजामध्ये जायचं, आपण शिकलो म्हणजे त्या समाजामध्ये जायचंच नाही. दलितांमध्ये सुद्धा असं दलित समाजाचेच लोक टीका करतात मग की आमच्यामध्ये सुद्धा दलित ब्राह्मण तयार झाले, शिकले गेले, ते परत काय आमच्याकडे आले नाही. आपण असं करू नका, कुणीच असं करता करू. आपण ज्या समाजामधून पुढे आलो, काय कमी होतं बाबासाहेब आंबेडकरांना? करोडो रुपये कमवले असते ना त्यांनी, करोड अब्बो. पण ते सगळं सोडलं त्यांनी. महात्मा फुले काय कमी होत? त्यांचा स्वतःचे उद्योग होते, पुन्हा कन्स्ट्रक्शन कंपनी होती, कात्रजचा घाट बोगदा